सन 1980च्या सुमारास कोल्हापूर संस्थानाजवळ एक मोठे गाव होते, विजयपूर. त्या गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब म्हणजे पाटलांचे. घराचा मुखिया होता भाऊसाहेब पाटील, वय 35 वर्ष. भाऊसाहेबांकडे सर्व काही होते. 1000 एकर जमीन, मोठा वाडा, 30 नोकर, घोडे, हत्ती, सोन्या चांदीचे दागिने आणि इतके पैसे की मोजता येणार नाहीत. त्यांची बायको राधाबाई अत्यंत सुंदर आणि गुणी. 2 मुले, शामराव आणि विठ्ठल, दोघेही हुशार. संसार सुखाचा. पण भाऊसाहेब कधीच समाधानी नसत. त्यांना नेहमी अजून काहीतरी हवे असे. अजून जमीन, अजून पैसा, अजून मान-सन्मान. ते रोज सकाळी उठायचे आणि पहिला विचार असायचा, आज कोणाची जमीन घ्यायची, कोणाला कर्ज द्यायचे आणि कसे मोठे व्याज काढायचे. राधाबाई कधी-कधी म्हणायची, काय हवे आणखी? आपल्याकडे सर्व काही आहे. सर्व काही? अजून नाही, अजून खूप काही हवे आहे, भाऊसाहेब म्हणायचे. एक दिवस भाऊसाहेब आपल्या मोठ्या हवेलीत बसले होते. तेवढ्यात एक म्हातारा शेतकरी आला, रामचंद्र कुलकर्णी. त्याला त्याची छोटीशी जमीन भाऊसाहेबांना विकायची होती. पाटील साहेब, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला पैसे हवेत, माझी जमीन विकत घ्या. भाऊसाहेबांनी जमीन पाहिली. ती उत्तम जमीन होती, पाण्याच्या टाकीजवळ. किती घ्यायचे? त्यांनी विचारले. 1000 रुपये. 1000? मी 500 देतो. पण साहेब, ती किमान 1000 रुपयांची आहे. मी 500 देतो. घ्यायचे असेल तर घे, नाहीतर जा. म्हातारा रडू लागला. साहेब, मुलीचे लग्न आहे, 1000 हवे आहेत. माझी काळजी नाही. रामचंद्र हताश होऊन गेला. पण त्याला दुसरा कोणी खरेदी करणार नव्हता, कारण गावात भाऊसाहेबांपेक्षा श्रीमंत कोणी नव्हते. शेवटी त्याने 650 रुपयांना जमीन विकली, मुलीचे लग्न करून दिले. आठवड्याभरात भाऊसाहेबांनी ती जमीन एका व्यापाऱ्याला 1500 रुपयांना विकली. त्यांना फार आनंद झाला. 500 रुपयांचा नफा. भाऊसाहेबांच्या शेजारी एक विधवा राहायची, शांताबाई. तिचा नवरा गेला होता. तिच्याकडे एक छोटी विहीर होती. तीच तिच्या उदरनिर्वाहाचे साधन. ती विहिरीचे पाणी विकायची. भाऊसाहेबांना ती विहीर हवी होती, कारण ती त्यांच्या मोठ्या शेताच्या मध्यभागी होती. त्यांनी शांताबाईला बोलावले. तुझी विहीर मला दे, मी तुला चांगले पैसे देतो. साहेब, ती विहीर माझी उपजीविका आहे, सोडता येणार नाही. तुला किती हवे? सांग. साहेब, पैशाचा प्रश्न नाही, मला ती विहीर हवी आहे. भाऊसाहेबांना हे आवडले नाही. त्यांनी कारभारी आणि गुंडांच्या मदतीने शांताबाईवर दबाव आणायला सुरुवात केली. पाणी भरायला जाणाऱ्यांना घाबरवले, शांताबाईला धमक्या दिल्या. शेवटी शांताबाई घाबरली आणि विहीर अर्ध्या किमतीला विकली. तिला दुसऱ्या गावी नातेवाईकांकडे जावे लागले. भाऊसाहेबांना पुन्हा आनंद झाला. विहीर मिळाली. भाऊसाहेबांचा मोठा मुलगा शामराव शाळेत जात असे. एके दिवशी तो शाळेतून रडत आला. काय झाले? भाऊसाहेबांनी विचारले. बाबा, शाळेत मुले माझी चेष्टा करतात. का? म्हणतात की तुम्ही रामचंद्र काकांची जमीन लुटली, शांता आजीची विहीर हिसकावून घेतली. भाऊसाहेबांना राग आला. काय बोलतात ते? मी व्यवसाय केला. कोणी विकायचे असेल तर मी खरेदी केले. यात चुकीचे काय? पण बाबा, तू ऐकू नकोस त्यांचे. ते लोक आपल्यावर हेवा करतात. शामराव गप्प झाला. पण त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली. बाबा खरोखरच बरोबर आहेत का? राधाबाई देखील भाऊसाहेबांना म्हणाली, अहो, आपल्याकडे भरपूर आहे. आता इतर लोकांचे का हिरावून घेता? मी हिरावत नाही, व्यवसाय करतो. तू बायको आहेस, तुला काय माहीत? राधाबाई दुःखी झाली, पण तीही काहीच करू शकली नाही. एका रात्री भाऊसाहेबांना एक भयंकर स्वप्न पडलं. त्यांनी पाहिले की ते एका मोठ्या हवेलीत आहेत. सगळीकडे सोने, चांदी, पैसे पसरलेले आहेत, पण ते एकटे आहेत. कोणी नाही. ते ओरडतात, राधाबाई, शामराव, विठ्ठल, पण कोणी उत्तर देत नाही. मग एकाएकी सर्व सोने चांदी अदृश्य होऊ लागते. हवेली कोसळायला लागते. ते धावण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे पाय हलत नाहीत. मग एक आवाज येतो, ज्याने फक्त धन गोळा केले, प्रेम नाही, तो शेवटी एकटाच राहतो. भाऊसाहेब घामाघूम झाऊन जागे झाले. छाती धडधडत होती. राधाबाई जागी झाली. काय झाले? काही नाही, फक्त एक वाईट स्वप्न. पण ते स्वप्न त्यांच्या मनात रुतले. आठवड्याभरात भाऊसाहेबांना भयंकर आजार झाला. ताप चढला, अंग दुखायला लागले. वैद्य, हकीम सर्वांना बोलावले, पण कोणाचेही औषध काम करेना. दिवसेंदिवस ते कमकुवत होत गेले. त्यांना उठताही येईना. एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला, इतके पैसे, इतकी संपत्ती, पण आजारात काय उपयोग? मी मरणार तर काय घेऊन जाणार? त्यांनी राधाबाईला विचारले, जर मी गेलो तर तू काय करशील? राधाबाई रडू लागली. असे बोलू नका, तुम्ही बरे व्हाल. पण जर तसे झाले तर? तुमच्याशिवाय मी कसे जगू? हे ऐकून भाऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आले.
पहिल्यांदा त्यांना कळले, खरी संपत्ती म्हणजे प्रेम करणारी माणसे, पैसे नाहीत. त्याचवेळी गावात एक भाविक आला. तो अक्कलकोटहून येत होता. त्याने स्वामी समर्थांच्या कथा सांगितल्या. राधाबाईने ऐकल्या. तिने भाऊसाहेबांना सांगितले, अहो, या भाविकाने स्वामी समर्थांबद्दल सांगितले. ते महान संत आहेत. त्यांच्या कृपेने अनेकांचे आजार बरे होतात. भाऊसाहेब म्हणाले, मला संत फंत नकोयत, मला डॉक्टर हवेत. पण डॉक्टरांचे औषध काम करत नाहीये. एकदा प्रयत्न करा ना. भाऊसाहेब विचारात पडले. खरंच कोणत्याही डॉक्टरांचे औषध काम करत नव्हते. काय नुकसान होणार? ठीक आहे, ते म्हणाले. तुला जायचे असेल तर जा. मी नाही, तुम्ही यायला हवे. मी या अवस्थेत कसे जाऊ? राधाबाई अक्कलकोटला निघाली. शामराव आणि विठ्ठल यांना सोबत घेतले. अक्कलकोटला पोचल्यावर ती मठात गेली. स्वामी समर्थांच्या पायांवर माथा ठेवला. महाराज, माझे नवरे खूप आजारी आहेत. कोणत्याही औषधाने बरे होत नाहीत. आपण कृपा करा. स्वामीजींनी तिच्याकडे पाहिले. तुझे नवरे भाऊसाहेब पाटील? राधाबाई आश्चर्यचकित झाली. तुम्हाला कसे माहीत? स्वामीजी हसले. मला सर्व माहीत आहे. तुझ्या नवऱ्यांचा आजार शरीराचा नाही, मनाचा आहे. म्हणजे? त्यांनी खूप लोकांना त्रास दिला आहे. रामचंद्राची जमीन लुटली, शांताबाईची विहीर हिसकावून घेतलीस, अशा कितीतरी गोष्टी. त्या पापांचे ओझे त्यांच्या मनावर आहे. ते ओझे शरीरावर परिणाम करते. राधाबाई रडू लागली. महाराज, माफ करा, पण त्यांना वाचवा. मी त्यांना वाचवू शकत नाही. ते स्वतःलाच वाचवू शकतात. कसे? स्वामीजींनी सांगितले, त्यांनी ज्यांना त्रास दिलास त्यांची माफी मागावी. फक्त बोलून नाही, मनापासून मागा. मग बघ, आजार आपोआप बरा होईल. राधाबाई घरी परतली. तिने भाऊसाहेबांना सर्व सांगितले. भाऊसाहेब आधी रागावले. काय बकवास, मी कोणाची माफी का मागू? मी काय चुकीचे केले? अहो, ऐका तरी. मला काही ऐकायचे नाही. पण त्या रात्री भाऊसाहेबांना पुन्हा ते स्वप्न पडले. यावेळी ते एकटे एका अंधाऱ्या खोलीत होते. बाहेर रामचंद्र, शांताबाई आणि अनेक लोक उभे होते. सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते. ते जागे झाले. घामाने अंघोळ झाल्यासारखे झाले होते. त्यांना समजले, हे स्वप्न काहीतरी सांगत आहे. सकाळी त्यांनी राधाबाईला सांगितले, मला स्वामीजींकडे न्या. भाऊसाहेबांना बैलगाडीत बसवून अक्कलकोटला नेले. ते इतके कमकुवत झाले होते की चालूही शकत नव्हते. मठात आल्यावर त्यांना स्वामीजी समोर नेले. भाऊसाहेबांनी पायांवर माठा ठेवला. स्वामीजींनी त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर भेदक होती. असे वाटले की ते आतपर्यंत पाहत आहेत. भाऊसाहेब, स्वामीजी म्हणाले, तुला काय हवे आहे? महाराज, मला बरं व्हायचे आहे. का बरं व्हायचे आहे? म्हणजे जगण्यासाठी. कशासाठी जगायचे? अजून पैसे कमवायचे? अजून लोकांचे हिरावायचे? भाऊसाहेब गप्प झाले. स्वामीजी पुढे म्हणाले, तुझ्याकडे 1000 एकर जमीन आहे. एवढी जमीन तू एकट्याने शेती करू शकत नाहीस. मग इतकी का हवी? मला वाटते की तुला वाटते की जास्त असेल तर सुरक्षित राहशील. पण सांग मला, आज तू सुरक्षित आहेस का? तुझ्या सर्व संपत्तीने तुला आजारातून वाचवले का? भाऊसाहेब डोळे खाली घालून बसले. स्वामीजींनी कठोर आवाजात सांगितले, भाऊसाहेब, तू पापी आहेस. भाऊसाहेबांनी डोळे वर केले, आश्चर्यचकित. हो, पापी. तू रामचंद्राचा फायदा घेतलास, त्याची जमीन लुटलीस, शांताबाईला धमक्या देऊन तिची विहीर हिसकावून घेतलीस. अशा किती लोकांचे तू केलेस? महाराज, तुला 2 मार्ग आहेत. 1, तसाच रहा आणि हळूहळू मर. 2, बदल आणि जग. मी कसे बदलू? स्वामीजींनी सांगितले, पहिले, ज्या लोकांनी तू त्रास दिलास त्या सर्वांची माफी माग. फक्त बोलून नाही, मनापासून माग. दुसरे, रामचंद्रला त्याची जमीन परत कर. शांताबाईला तिची विहीर परत कर. ज्यांचे जे घेतले ते सर्व परत कर. तिसरे, तुझी अर्धी संपत्ती गरिबांना दे. शाळा बांध, विहिरी खणून काढ, रुग्णालय उभार. 5वे, लोभ सोड. आता पुरे आहे ते बघ, नाही आहे ते पाहू नकोस. 5वे, प्रत्येक दिवशी एका गरीब माणसाला मदत कर. भाऊसाहेबांना हे ऐकून भीती वाटली. एवढे सगळे करायचे? भाऊसाहेब परत घरी आले, पण ते गोंधळात होते. एका बाजूला स्वामीजींचे शब्द, त्यांना माहीत होते की ते खरे आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांची संपत्ती, अर्धी संपत्ती द्यायची, जमीन परत करायची. 3 दिवस ते असेच द्विधा मनस्थितीत राहिले. तिसऱ्या दिवशी रात्री त्यांना पुन्हा ते स्वप्न पडले. पण यावेळी त्यांनी पाहिले, ते मरत आहेत. त्यांच्या भोवती पैसे आहेत,
पण एकही माणूस नाही. ते जागे झाले, रडू लागले, राधाबाईला मिठी मारली. मी काय केले? मी फक्त पैशाच्या मागे धावलो. तुझ्याकडे, मुलांकडे, इतर लोकांकडे पाहिले नाही. राधाबाई देखील रडू लागली. अहो, अजूनही वेळ आहे. हो, भाऊसाहेब म्हणाले. स्वामीजींनी सांगितलेले मी करतो, सगळे करतो. दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब रामचंद्रच्या घरी गेले. ते अजूनही कमकुवत झाले होते, पण त्यांनी स्वतःच जाण्याचा आग्रह धरला. रामचंद्राने दार उघडले. भाऊसाहेबांना पाहून तो थक्क झाला. पाटील साहेब, तुम्ही इथे? भाऊसाहेब त्याच्या पायांवर पडले. रामचंद्र, मला माफ कर. साहेब, हे काय? मी तुझ्याशी अन्याय केला. तुझी जमीन लुटली. आता ती परत करतो आणि जे पैसे मी तुला कमी दिले ते पूर्ण देतो. रामचंद्र रडू लागला. साहेब, तुम्ही माफी का मागत आहात? तुम्ही मोठे आहात. नाही रामचंद्र, मी लहान आहे. तू मोठा आहेस. तू इतक्या अपमानानंतरही मला माफ करतोस. रामचंद्राने भाऊसाहेबांना उठवले. दोघेजण मिठी मारून रडले. पुढच्या आठवड्यात भाऊसाहेब शांताबाईकडे गेले. तिला गावात परत बोलावले. विशीर परत केली. नुकसान भरपाई दिली. शांताबाई म्हणाली, साहेब, तुम्ही खूप बदललात. मी बदललो नाही, मी माझ्याकडे परतलो, भाऊसाहेब म्हणाले. अशा सर्व लोकांकडे ते गेले. प्रत्येकाची माफी मागितली. प्रत्येकाचे नुकसान भरपाई केली. गावात बातमी पसरली. भाऊसाहेब पूर्णपणे बदलले आहेत. 1 महिन्याभरात भाऊसाहेबांचा आजार बरा होऊ लागला. ताप कमी झाला, अंगदुखी थांबली, ते उठून फिरू लागले. डॉक्टरांना आश्चर्य वाटले. हे कसे झाले? आपल्या औषधांनी तर काहीच काम होत नव्हते. राधाबाई हसली. डॉक्टर साहेब, काही आजार औषधांनी बरे होत नाहीत, मनाच्या बदलाने बरे होतात. आता भाऊसाहेब पूर्णपणे बदलले होते. त्यांनी गावात एक मोफत शाळा सुरू केली, गरीब मुलांसाठी. पुस्तके, गणवेश, सगळे मोफत. एक विहीर खणून काढली, सर्वांसाठी, पाणी मोफत. एक छोटे रुग्णालय उभारले, गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार. दर महिन्याला गरीब कुटुंबांना अन्नदान. शामराव आपल्या बाबांकडे आला. बाबा, तुम्ही खूप बदललात. हो बेटा, मी समजलो की खरी संपत्ती सेवेत आहे, जमवण्यात नाही. 6 महिन्यानंतर भाऊसाहेब संपूर्ण कुटुंबासह अक्कलकोटला गेले. स्वामीजींच्या पायांवर माथा ठेवला. महाराज, तुमच्या कृपेने मी वाचलो. स्वामीजींनी हसून म्हटले, माझ्या कृपेने नाही, तुझ्या बदलामुळे. महाराज, मला आता समाधान वाटते, इतक्या वर्षात पहिल्यांदा. का? कारण आता मी लोकांचे हसरे चेहरे पाहतो. आधी त्यांच्या डोळ्यात भीती होती, आता आदर आहे. स्वामीजींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. भाऊसाहेब, आता खरोखरच श्रीमंत झालास. म्हणजे? आधी तुझ्याकडे पैसे होते, पण मन गरीब होते. आता मन श्रीमंत आहे. शामराव मोठा झाला. त्याने कायद्याचं शिक्षण घेतले आणि परत गावी आला. एके दिवशी त्याच्याकडे एक गरीब शेतकरी आला. त्याच्यावर एका सावकाराने अन्याय केला होता. शामरावने मोफत केस लढवली. शेतकरी जिंकला. बाबांनी त्याला विचारले, तू फी घेतलीस नाहीस? नाही बाबा, तुम्ही शिकवलत, गरिबांची सेवा करायची. ती मी करतोय. भाऊसाहेबांचे डोळे भरून आले. मुलाला योग्य संस्कार दिले होते. विठ्ठलनीही डॉक्टर होऊन गावात मोफत दवाखाना सुरू केला. भाऊसाहेब म्हातारे झाले. त्यांचे केस पांगरे झाले, पण चेहऱ्यावर शांती होती. एका संध्याकाळी ते राधाबाईसोबत बसले होते. बाई, आयुष्य कसे गेले ना? का, काय वाटते तुम्हाला? मी आधीचे अर्धे आयुष्य वाया घालवले, पण स्वामीजींनी वाचवले. तुम्ही स्वतःला वाचवलत. स्वामीजींनी फक्त दिशा दाखवली. हो, पण धन्यवाद त्यांचेच आहेत. त्या रात्री भाऊसाहेबांना शांततेत निद्रा लागली. सकाळी ते उठले नाहीत, ते निघून गेले, पण त्यांच्या चेहऱ्यावर तृप्त हास्य होते. भाऊसाहेबांच्या अंत्यविधीला संपूर्ण गाव आले. रामचंद्र, शांताबाई, सर्व लोक रडत होते. एकेकाळी ज्या भाऊसाहेबांना लोक घाबरायचे, आज त्याच भाऊसाहेबांच्या मृत्यूने सर्वांना दुःख झाले. शामरावने स्मारकावर लिहिले, भाऊसाहेब पाटील, ज्यांनी जगण्याचा खरा अर्थ शिकला आणि आम्हाला शिकवला. आजही त्या गावात भाऊसाहेबांनी सुरू केलेली शाळा, विहीर, रुग्णालय चालू आहेत. तीच त्यांची खरी स्मारके आहेत. भाऊसाहेबांच्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? 1. भाऊसाहेबांकडे सर्व काही होते, पण समाधान नव्हते. समाधान तेव्हा आले जेव्हा त्यांनी देण्यास सुरुवात केली. 2. लोभाला शेवट नसतो, नेहमी अजून हवे असते. हे वर्तुळ तोडलेच पाहिजे. 3. भाऊसाहेबांनी अन्याय केला, त्याचे परिणाम आजारात दिसले. अन्याय करणारा स्वतःलाच दुखावतो. 4. माफी मागणे हे मोठेपण आहे. भाऊसाहेबांनी माफी मागितली आणि त्यांचे जीवन बदलले. 5. भाऊसाहेब 35 वर्षांचे होते, पण त्यांनी बदल घडवून आणला.
कधीही उशीर होत नाही. 6. पैसे येतात जातात, पण प्रेम आणि सेवा हे कायमचे राहते. 7. शामराव आणि विठ्ठल यांनी बाबांचे चांगले संस्कार घेतले. आपले वर्तन मुलांवर प्रभाव टाकते. श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे सर्वात जास्त आहे. श्रीमंत तो आहे ज्याला सर्वात कमी हवे आहे. आणि सर्वात श्रीमंत तो आहे जो सर्वात जास्त देतो. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ की जय.